नवापूर तालुक्यातील धुळे सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 हा अपघातांचा महामार्ग म्हणून ओळखला जाऊ लागला आहे। दररोज एक ना एक अपघात या महामार्गावर होत आहेत। 21 फेब्रुवारी रोजी महामार्गावर गुजरात राज्यात सौर ऊर्जेचे साहित्य घेऊन जाणारा ट्रॉली क्रमांक GJ 6BT 5639 चिंचपाडा बायपास रस्त्यावर वळण घेत असताना उलटला। अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही, परंतु ट्रॉल्यामधील सौर ऊर्जेचे साहित्य रस्त्यावर पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। या अपघातात ट्रॉलरचे कॅबिन दाबले गेले असून मोठे नुकसान झालं। या अपघातात डिझेल टँक फुटल्याने रस्त्यावर ट्रॉल्यामधील डिझेल पडायला सुरुवात झाली। रस्त्यावरील ये-जा करणाऱ्या वाहनधारकांनी आपले वाहन थांबवून डिझेल टँकमधून पडत असलेले डिझेल जमा करण्यास सुरुवात केली। या धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील चिंचपाडा बायपास समोरच असलेला पर्यायी रस्ता न्यायालयीन प्रकरणात अडकला असल्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। या पर्यायी रस्त्यावरून वाहनधारकांची आर्थिक लूट देखील करण्यात येत आहे। या पर्यायी रस्त्याचे न्यायालयीन प्रकरण सुरू असल्यामुळे हा अवैध रस्ता सध्या वाहतुकीसाठी आर्थिक लाभासाठी खुला आहे का, असा सवाल देखील वाहनधारकांना पडला आहे। यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। या वळण रस्त्यावर अवजड वाहनांना पूर्ण वळण घेता येत नसल्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढलं आहे। संबंधित विभागाने तात्काळ या महामार्गावरील वळण रस्त्यांवर उपाययोजना करण्यात याव्या अशी मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे। प्रतिनिधी रईस शेख, विसरवाडी। चिंचपाडा बायपास आपला जो नॅशनल हायवे जाते तिथे चिंचपाडा बायपासला एक ट्रेलर आहे, तो पलटी झाला। कसं काय पलटी झाला काही सांगता येईल? एकदम समोर एक हायवेचं काम रखडलेलं आहे। तो रस्ता बंद असल्या कारणामुळे जो लिगली रस्ता आहे ना, तिथून ट्रालाचा टर्न न बसल्यामुळे पलटी झाला। ट्राला तर सोलर प्लेटचे बॉक्स भरलेले होते, खूप काही नुकसान झालं आहे। आणि याच्यात वाहन चालकाला किरकोळ दुखापत झाली, त्याला सरकारी हॉस्पिटलला घेऊन गेले, विसरवाडी रुरल हॉस्पिटलला। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा।